आणि हॅडिनने सर्व चार्ज आता आपल्याकडे घेत सर्कलच्या वरतून फटके खेळायला सुरुवात केली आणि रन रेट जो होता तो 5 पर्यंत ठेवण्यात दोघेही खेळाडूंना यश येत होतं। 20वी ओव्हर येता येता ऑस्ट्रेलियाने 100 पार केली। काय करावे हे कोणालाच सुचत नव्हते। युवराज गोलंदाजीला आला व अतिशय युनिक अशी फील्ड युवराजने व धोनीने सेट केली आणि हॅडिनला बरोबर त्या फिल्डरकडे फटका खेळायला भाग पाडले, मजबूर केले आणि हॅडिनला आउट केले आणि आपल्या जाळ्यात अडकवले। त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फ्युचर कॅप्टन म्हणजे मायकेल क्लार्क मैदानात आला, परंतु त्याला देखील युवराजने चूक करायला भाग पाडले व वैयक्तिक 8 धावांवर मायकेल क्लार्कला आउट केले। युवराजने ऑस्ट्रेलियाच्या मिडल ऑर्डरचे कंबरडे मोडले असले तरी त्यांचा लढवय्या कॅप्टन जो सर्वात अनुभवी होता व प्रत्येक वेळी नॉकआउट स्टेजला ऑस्ट्रेलियाचा तारणहार असलेला आणि आपल्या टीमला नेहमीच सावरणारा व समोर कितीही महान बॉलर असला तरी सहजासहजी आपली विकेट न फेकणारा असा पॉन्टिंग अजून मैदानातच होता आणि हे माझ्यासारख्या लहान चाहत्यापासून टीमच्या प्रत्येक खेळाडूसाठी ही भीतीची गोष्ट होती। जर पॉन्टिंगला लवकर आउट केले नाही तर हा एकटा खेळाडू मॅच एक साईडला लावेल आणि सर्व भारतीय फॅन्सचे जे स्वप्न होते ते डिस्ट्रॉय करेल। पण एक सुदैव असे की पॉन्टिंगला नॉन स्ट्रायकर एंडपासून कोणत्याही खेळाडूची म्हणावी तशी साथ मिळत नव्हती आणि एकटा खेळाडू किती जरी महान असला तरी तो त्याच्या टीमला विजयापर्यंत नेण्यासाठी सक्षम हा नेहमीच ठरेल असे क्रिकेटमध्ये होत नाही। पण तरी एकटा पॉन्टिंग आपला सर्व अनुभव पणाला लावून आपल्या टीमला सलग 4थ्यांदा चॅम्पियन बनवण्यासाठी खंबीरपणे उभा होता। महत्त्वाच्या मॅचमध्ये पॉन्टिंगने शतक पूर्ण केले व दाखवून दिले की टीमसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणे म्हणजे। त्यानंतर जहीरने लगेचच लेफ्टी क्लासी बॅट्समन ज्याला मिस्टर क्रिकेट म्हणून संपूर्ण क्रिकेट विश्व ओळखत होतं त्याला आपल्या स्लोअर नकल बॉलने आउट केले। तो बॅट्समन होता मायकेल हसी, तो देखील तितकाच महत्त्वाचा बॅट्समन होता। ऑस्ट्रेलियामध्ये असा एक सुद्धा कच्चा खेळाडू नव्हता किंवा असा एकही खेळाडू नव्हता की जो आउट झाल्यावर भारत सुटकेचा निश्वास टाकेल। एक आउट